नमस्कार. होप एव्हरीबडी इज इन अ गुड हेल्थ. आज जो विषय मी चर्चा करणार आहे आपल्यासोबत तो CRPCचं प्रकरण 7 जे आहे, वस्तू आणि दस्तऐवज हजर करून घेण्याबाबतचा आणि काही झडतीबाबतच्या तरतुदी आहेत, झडती वॉरंटच्या काही तरतुदी ह्या प्रकरणामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आपण जसं मागच्या प्रकरणामध्ये व्यक्तीला म्हणजे प्रकरण 6 मध्ये व्यक्तीला हजर करून घेण्याबाबतची जी तरतूद बघितली होती, आता ह्या प्रकरणामध्ये आपल्याला दस्तऐवज किंवा वस्तू कसं हजर करून घ्यायची याचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये पहिला जे कलम आहे जे मी चर्चा करणार आहे ते कलम 91. या कलम 91 नुसार जे काही दस्तऐवज किंवा वस्तू ही जर आपल्याला पुराव्याकामी हवी असेल कोणत्याही तपासामध्ये किंवा संपरीक्षेमध्ये किंवा चौकशी कामी, तर ही आपल्याला कशी हजर करून घेता येईल याबाबतची चर्चा, याबाबतची तरतूद ही कलम 91 मध्ये दिलेली आहे. कलम 91 प्रमाणे जे दस्तऐवज किंवा वस्तू हजर करून घेण्याची जी काही पॉवर्स आहेत, अधिकार आहे, हे न्यायालयाला सुद्धा आहेत आणि तसंच पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आहेत. न्यायालयाला किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला कोणत्याही तपास कामासाठी, अन्वेषणासाठी किंवा चौकशीसाठी किंवा संपरीक्षेसाठी असं वाटतं आहे की एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात असलेलं कोणतंही दस्तऐवज किंवा वस्तू ही हजर करून घ्यायची आहे, तर न्यायालय हा समन्स काढून आणि पोलीस अधिकारी लेखी आदेश काढून त्या व्यक्तीला ते दस्तऐवज किंवा वस्तू हजर करण्याबाबतचं समन्स देते, त्यांना ते हजर करायला लावतील. त्यानंतर कलम 91 मध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये, पोझेशनमध्ये हे दस्तऐवज किंवा वस्तू आहे आणि किंवा त्याचा अधिकारामध्ये ते दस्तऐवज किंवा वस्तू असेल, तर अशा व्यक्तीने तिथे हजर होण्याची आवश्यकता नाही. कारण मी सुरुवातीलाच ह्या प्रकरणाचा जे काही हे आहे, हेडिंग आहे किंवा या प्रकरणामध्ये जे काही सांगितलेलं आहे किंवा या तरतुदीमध्ये कलम 91 मध्ये जे सांगितलेलं आहे की हे प्रकरण दस्तऐवज किंवा वस्तू हजर करून घेण्यासाठी आहे, व्यक्तीला हजर करण्यासाठी नाही. मागच्या प्रकरणामध्ये आपण व्यक्तीला हजर कसं करून घ्यायचं याबाबतची तरतूद बघितली होती आणि म्हणूनच कलम 91 अशी स्पेसिफिकली पोट कलम 2 मध्ये तरतूद करते की ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये किंवा त्याच्या अधिकारामध्ये ते दस्तऐवज किंवा वस्तू असेल, ते दस्तऐवज किंवा वस्तू तो कोणाही मार्फत ते हजर करू शकतो. ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये आहे त्या व्यक्तीने स्वतः तिथे हजर राहून, उपस्थित राहून ते प्रोड्यूस करण्याची, ते हजर करण्याची, दस्तऐवज किंवा वस्तू हजर करण्याची आवश्यकता नसते. तसंच कलम 91 मध्ये किंवा कलम 91च्या तरतुदी ह्या कशाला लागू नाहीयेत, कोणत्या प्रकरणांमध्ये किंवा परिस्थितीमध्ये लागू नाहीये याबाबतची सुद्धा तरतूद पोट कलम 3 मध्ये केलेली आहे. म्हणजे हे कशाला अप्लिकेबल नाहीये, तर त्यामध्ये प्रथमतः पुरावा कायद्याचं, भारतीय पुरावा कायदाचा कलम 123 आणि 124 ला हे लागू नाहीये. कलम 123 आणि 124 जर आपण बघितलं तर कलम 123 मध्ये जे काही कॉन्फिडेन्शियल हे आहेत, अनपब्लिश्ड जे काही रेकॉर्ड्स असतील स्टेट अफेअर्सचे, शासनाचा अफेअर्स बाबतचं कुठलाही अनपब्लिश्ड रेकॉर्ड्स हा पुरावा म्हणून किंवा त्याच्यातला एक्स्ट्रॅक्ट पुरावा म्हणून वापरता येणार नाही अशी तरतूद 123 मध्ये केलेली आणि 124 मध्ये कुठल्याही पब्लिक ऑफिसरला केलेलं कॉन्फिडेन्शियल असं कुठलंही कम्युनिकेशन जे आहे, तर हे कम्युनिकेशन सुद्धा त्याच्यावर बंधनकारक नाही आहे देणं. तर 123 आणि 124 याचा तरतुदीनुसार हे कलम 91 प्रमाणे याबाबतच्या कुठलाही पुरावा म्हणून दस्तऐवज किंवा वस्तू हे मागता येणार नाही. तसंच दुसरं बँकर्स बुक एव्हिडन्स ऍक्टला कलम 91 हे लागू असणार नाही.
म्हणजे बँकर्स बुक जे काही ह्या कायद्यामध्ये बँकर्स बुक म्हणून डिफाईन केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये लेजर बुक आहे किंवा बँकचा दैनंदिन व्यवहारासाठी वापरात आलेलं कुठल्याही नोंदवही आहे, रजिस्टर्स वगैरे असतील, लेजर बुक्स आहे, लॉग बुक्स वगैरे आहेत, जे काही आहे, तर असे बँकर्स बुक सुद्धा कलम 91 प्रमाणे आपल्याला बँकेकडून मागवता येणार नाही. त्याच्यासाठी विशेष तरतूद ही त्या बँकर्स बुक एव्हिडन्स ऍक्ट मध्येच केलेली आहे. तसंच तिसरं, कलम 91 हे पोस्टल अथॉरिटीच्या ताब्यात असलेलं कुठलाही लेटर, पोस्ट, पार्सल याला लागू असणार नाही, अशी ह्या कलम 91 ची ऍप्लिकेबिलिटी दिलेली आहे. मी पुन्हा कलम 91 रिटरेट पुन्हा सांगते आहे. कलम 91 नुसार कुठलाही दस्तऐवज किंवा वस्तू मागवण्यासाठी समन्सची तरतूद कलम 91 मध्ये केलेली आहे. कलम 91 नुसार दस्तऐवज आणि वस्तू मागवण्याचा जो अधिकार आहे हा न्यायालय किंवा पोलीस अधिकारी यांना आहे. मग न्यायालय आणि पोलीस अधिकारी यांना जर कोणताही अन्वेषणाकामी किंवा संपरीक्षेकामी किंवा तपासाकामी असं वाटतं आहे की एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात असलेलं हे दस्तऐवज किंवा वस्तू हे प्रोड्यूस करणं गरजेचं आहे, तर न्यायालय समन्स काढून आणि पोलीस अधिकारी लेखी आदेश अशा व्यक्तीला काढून ते जे काही वस्तू किंवा दस्तऐवज आहे ते त्याला हजर करायला सांगते. यानंतर ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये म्हणजे पोर्ट कलम 2 मध्ये केलेल्या तरतुदीप्रमाणे ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये हे दस्तऐवज किंवा वस्तू आहे त्या व्यक्तीने स्वतः हजर राहण्याची आवश्यकता नाहीये. ते कोणाही मार्फत ती व्यक्ती ते जे दस्तऐवज किंवा वस्तू आहे ज्याच्यासाठी समन्स ची बजावणी झालेली आहे ते प्रोड्यूस करू शकतो. तसंच कलम 91 मध्ये हे कशाला लागू नाहीये, याची ऍप्लिकेबिलिटी कुठपर्यंत आहे किंवा नॉन ऍप्लिकेबिलिटी कुठपर्यंत आहे याबाबतची तरतूद सांगितलेली आहे. मग त्यामध्ये प्रथमतः कलम 91 नुसार एव्हिडन्स ऍक्टचं कलम 123 आणि 124 मधलं कुठलाही कम्युनिकेशन किंवा रेकॉर्ड जो आहे, अभिलेख जो आहे हा मागवता येणार नाही. तसंच बँकर्स बुक एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सांगितलेलं बँकर्स बुक जे आहेत हे सुद्धा कलम 91 प्रमाणे मागवता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये त्याची स्वतंत्र तरतूद केली आहे. आणि तिसरं म्हणजे पोस्टल अथॉरिटीच्या ताब्यात असलेलं कुठलंही पत्र आहे किंवा पोस्ट आहे, पार्सल आहे, तर हे सुद्धा ह्या गोष्टी सुद्धा पोस्टल अथॉरिटीच्या ताब्यातल्या त्या मागवता येणार नाही. कारण पोस्टल अथॉरिटीच्या ताब्यात असलेल्या वस्तू मागवण्यासाठी स्वतंत्र तरतूद केलेली आहे. म्हणजे त्याचं डिलिव्हरी असेल किंवा ते डिटेन करून ठेवणं असेल किंवा पुराव्या कामी त्या वस्तू किंवा दस्तऐवज हव्या असतील तर त्याची स्वतंत्र तरतूद ही पुढच्या तरतुदीमध्ये म्हणजेच कलम 92 मध्ये केलेली आहे. अशा पद्धतीने कलम 91 ची तरतूद ही CRPC मध्ये सांगितलेली आहे. आता कलम 91 प्रमाणे जरी म्हणजे ही जी तरतूद आहे ही ह्या पद्धतीने बनवलेली, तिथे स्पष्टता नाहीये की नक्की आपल्याला ते कोणाकडून मागवता येईल. तिथे असं काही व्यक्ती स्पेसिफाय केलेले नाहीये. तिथे फक्त सांगितलेलं आहे की तपास कामासाठी असेल किंवा संपरीक्षेसाठी असेल किंवा चौकशी कामी न्यायालय किंवा पोलीस अधिकारी हे मागवू शकतात, दस्तऐवज किंवा वस्तू हे मागवू शकतात. मग असा प्रश्न उपस्थित होतो की हे आरोपीकडून मागवता येईल का? तर आपल्याला सर्वांना हे माहितीच आहे, अनेक वेळा आपण ह्याबाबत चर्चाही करतो, ह्या विषयामध्ये असेल किंवा अन्य कुठल्याही विषयामध्ये असेल, एस्पेशली राज्यघटनेमध्ये. राज्यघटनेचं जे अनुच्छेद 20(3) आहे तिथे जे सेल्फ इन्क्रिमिनेशन आहे, म्हणजे कुठलाही व्यक्ती स्वतःविरुद्ध पुरावा देणार नाही, स्वतःला तो आरोपी हे करण्यासाठी कुठलाही स्वतःच्या विरुद्ध त्याला पुरावा देण्याची आवश्यकता नाही, हे स्वातंत्र्य त्याला दिलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या आरोपीवर आपल्याला कलम 91चं समन्स हे बजावणी करता येईल का किंवा त्याला लेखी आदेश काढता येईल का? तर याच्यामध्ये अनेक वेळा कॉन्फ्लिक्टिंग काही डिसिजन्स येतात. त्यापैकी ज्या 2 जजमेंट्स आहेत ते सायटेशन्सची मी तुम्हाला नावं सांगते. एक श्यामलाल मोहनलाल चोक्सी विरुद्ध गुजरात राज्य आणि एक स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस कालू ओघड
असं हे जे सायटेशन्स आहेत ह्याच्यामध्ये न्यायालयांनी 2 कॉन्फ्लिक्टिंग असे डिसिजन्स दिलेले होते की एकामध्ये सांगितलं होतं की एक अप टू सर्टन एक्सटेंट पर्यंत आरोपीकडून हे मागवता येईल. कारण का बघा की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडून माहिती मागवतो, वी कन्सिडर हिम ॲज अ विटनेस, आपण त्याला विटनेस म्हणून कन्सिडर करतो. म्हणजे जर एखादी व्यक्ती आपल्याला कुठल्याही परिस्थितीबाबत किंवा घटनेबाबत माहिती सांगते आहे, मग ते ओरल असेल किंवा डॉक्युमेंटरी असेल किंवा वस्तूच्या स्वरूपामध्ये कुठलाही फिजिकल एव्हिडन्स त्या व्यक्तीकडून आपल्याला मिळतो आहे, वी कन्सिडर हिम ॲज विटनेस. हे आरोपी स्वतः म्हणजे जेव्हा आपण आरोपीकडून ही वस्तू मागवतो, वी आर ऑल्सो कन्सिडरिंग हिम ॲज विटनेस. पण कसं आहे की कायद्यामध्ये किंवा प्रक्रियेमध्ये स्वतः असं सांगितलेलं आहे की प्रत्येक म्हणजे ज्याच्याकडून मी माहिती मागवलेली आहे किंवा ज्याच्याकडे मी चौकशी करतो आहे, ती व्यक्ती मला इन्फॉर्मेशन एखाद्या गोष्टीबाबत पुरवते आहे, तो जोपर्यंत न्यायालय त्या व्यक्तीला न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी बोलवत नाही, ही कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज अ विटनेस. मग त्या दरम्यान मी फक्त माझी ती इन्फॉर्मेशन म्हणजे टू डेव्हलप माय इन्व्हेस्टिगेशन किंवा न्यायालय त्या समपरीक्षेचा एक कन्क्लुजनला येण्यासाठी ही इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून कलेक्ट करत असतात. मग आरोपीकडून हे कलम 91 प्रमाणे मागवता येईल का? तर हे असे हे कॉन्फ्लिक्टिंग 2 जजमेंट्स आहेत. तुम्ही ह्याचं वाचन करू शकतात. मी पुन्हा एकदा ते जे सायटेशन्स आहेत ते पुन्हा एकदा सांगते. श्यामलाल मोहनलाल चौकसी वर्सेस स्टेट ऑफ गुजरात आणि स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस काठू काळू ओघड. तुम्ही हे गुगल जरी केलं तरी हे जजमेंट्स तुम्हाला मिळणार आहेत. ह्या जजमेंट्समध्ये कलम 91 बद्दल एस्पेशली म्हणजे आरोपीकडून हे मागवता येईल का 91 प्रमाणे ती जे काही दस्तऐवज आहे किंवा वस्तू आहे पुराव्या कामी हे मागवता येईल का, याबाबतचे 2 कॉन्फ्लिक्टिंग तुम्हाला डिसिजन्स न्यायालयाचे मिळू शकतात. कलम 91 मध्ये या पद्धतीची तरतूद बघितल्यानंतर, याची चर्चा केल्यानंतर मगाशी मी सांगितलं की कलम 91 हे पोस्टल अथॉरिटीच्या ताब्यात असलेलं जे काही पोस्ट पार्सल किंवा लेटर्स वगैरे आहे याला हे लागू असणार नाही. तर ही तरतूद काय आहे ही कलम 92 मध्ये आपण बघणार आहोत. कलम 92 मध्ये 2 तरतुदी केलेल्या आहेत. 2 वेगवेगळे प्रक्रिया सांगितलेली आहे. पोस्टल अथॉरिटीच्या ताब्यात असलेलं कुठलंही पोस्ट पार्सल किंवा वस्तू दस्तऐवज हे मागवण्यासाठी किंवा त्यांच्याकडून ते मिळवण्यासाठी किंवा त्यांनी ते प्रोड्यूस करण्यासाठी. पोर्ट कलम 1 प्रमाणे 92चा पोर्ट कलम 1 मध्ये अशी तरतूद केलेली आहे की म्हणजे तिथे 4 अथॉरिटीज ज्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे कलम 92 प्रमाणे जे अधिकार आहेत ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जिल्हा दंडाधिकारी किंवा चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, मुख्य न्यायदंडाधिकारी, 3रं सत्र न्यायालय आणि 4थं उच्च न्यायालय. यापैकी कोणालाही असं वाटतं आहे की पोस्टल अथॉरिटीच्या ताब्यात असलेलं कुठलंही पोस्ट पार्सल लेटर इत्यादी, आता त्याच्यामध्ये टेलिग्राम वगैरे दिलेला आहे. टेलिग्राफ अथॉरिटी आता राहिलेलं नाही, म्हणजे टेलिग्राम वगैरेची जी काही व्यवस्था आहे ही कधी रद्द केलेली आहे, पूर्वीच रद्द केलेली आहे. त्याच्यामुळे आपण टेलिग्रामबद्दल बोलणार नाही. तर असं पोस्टल अथॉरिटीच्या ताब्यात असलेलं कुठलंही दस्तऐवज किंवा वस्तू हे समपरीक्षेकामी, चौकशी कामी किंवा तपास कामी जर हवा आहे, त्याचा जर विश्वास आहे की ह्याच्यातून काही पुरावा मिळू शकतो किंवा हा पुरावा कामी ह्याचा उपयोग होऊ शकतो, तर ते पोस्टल अथॉरिटीला हे समन्स काढून 92 प्रमाणे समन्स काढून ते विशिष्ट व्यक्तीला ते सांगतील, ते निर्देश देतील अशा व्यक्तीकडे ते सोपवण्याचा आदेश करतील. आणि त्यानुसार म्हणजे पोस्टल अथॉरिटीला
हे आदेश मिळाल्यानंतर त्यांनी वरील प्रमाणे म्हणजे मी आता जे काही सांगितलेले आहेत अधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतील किंवा चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहे किंवा सत्र न्यायालय आहे किंवा उच्च न्यायालय आहे, यापैकी कोणाकडूनही जर हे मिळालेलं असेल, असा आदेश मिळालेला असेल, ते निर्देश देतील अशा व्यक्तीकडे, त्या पोस्टल अथॉरिटीला ते दस्तऐवज किंवा वस्तू हे सोपवावं लागणार आहे. तसंच पोर्ट कलम 2 मध्ये अशी तरतूद केलेली आहे की कोणतेही दंडाधिकारी तिथे सांगितलेलं आहे, कोणतेही दंडाधिकारी इन्क्लूड्स एकतर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट किंवा एनी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, न्याय दंडाधिकारी, तसंच SP किंवा CP यांना पोस्टल अथॉरिटीच्या ताब्यात असलेलं कुठलंही दस्तऐवज किंवा वस्तू हे पुराव्याकामी हवं असेल तर ते त्या जागेची झडती घेऊन ते जे वस्तू किंवा दस्तऐवज आहे हे तिथे डिटेन करून ठेवण्यासाठीचा आदेश देतील. कुठपर्यंत हे देऊ शकतात ते पोस्ट पार्सल किंवा जे काही दस्तऐवज आहे, वस्तू हे तिथे डिटेन करून ठेवण्याचा कुठपर्यंत आदेश दिला जाऊ शकतो, जोपर्यंत पोर्ट कलम 1 मधले अधिकारी पुढील आदेश करत नाहीत तोपर्यंत, म्हणजे सोपवण्याचा. आता पोस्टल अथॉरिटीच्या ताब्यात असलेलं कुठलंही पोस्ट पार्सल दस्तऐवज किंवा वस्तू जी आहे, तर नॉर्मली हे कसं आहे, इट शुड बी डिलिव्हर्ड ना, म्हणजे ज्यांनी पाठवलेलं आहे आणि ज्याच्यासाठी पाठवलेलं आहे, म्हणजे A हा पाठवणारा आहे, A नी B ला पत्र पोस्ट केलेलं आहे, तर A नी पाठवलेलं पत्र हे B कडे पोचलं पाहिजे, हे डिलिव्हर झालं पाहिजे. परंतु पोर्ट कलम 1 प्रमाणेची तरतूद ही कशी आहे की समजा A नी पाठवलेलं पत्र किंवा दस्तऐवज किंवा वस्तू जे काही आहे हे पुरावा म्हणून उपयोगी ठरणार असेल तर पोर्ट कलम 1 प्रमाणे हे जे 4 आपण अधिकार बघितले, अथॉरिटीज बघितला, तर हे ते B ला डिलिव्हर न करता त्यांनी सांगितलेल्या व्यक्तीकडे, त्यांनी डायरेक्ट केलेल्या व्यक्तीकडे ते त्या पोस्टल अथॉरिटीला सोपवावं लागणार आहे. त्यांनी ते B ला देता कामा नये. तसंच पोर्ट कलम 2 प्रमाणे हे जे काही A नी पोस्ट केलेलं दस्तऐवज, वस्तू, पार्सल वगैरे जे काही आहे, तर हे सुद्धा जोपर्यंत हे वरील पोर्ट कलम 1 प्रमाणे आदेश येत नाही तोपर्यंत तिथेच पोस्टल अथॉरिटीकडेच ते डिटेन करून ठेवण्यात येईल, ते त्यांना B ला डिलिव्हर करता येणार नाही. अशा पद्धतीने ह्या पोस्टल अथॉरिटीच्या ताब्यात असलेलं दस्तऐवज आणि वस्तू हे सुद्धा आपल्याला एव्हिडन्स म्हणून सिक्युअर करता येतं. या आहेत CRPCचा प्रकरण 7 मधल्या दस्तऐवज आणि वस्तू मिळवण्याचा, प्रोड्यूस करून घेण्याचा, हजर करून घेण्याबाबतच्या तरतुदी कलम 91 मध्ये आणि कलम 92 मध्ये सांगितलेल्या. यापुढे कलम 93 मध्ये आपण झडती वॉरंटची तरतूद बघणार आहोत. कलम 93 प्रमाणे झडती वॉरंट हे केव्हा काढता येईल याबाबतची तरतूद केलेली आहे. When search warrant may be issued, तर याच्यामध्ये सुद्धा परिस्थिती दिलेली आहे. आता वॉरंट म्हटलं तर हा अधिकार हा न्यायालयाचा आहे, आपण कलम 70 मध्ये बघितलेलाच आहे. म्हणजे जेव्हा आपण 70चा वॉरंटचा नमुना बघतो, फॉर्म ऑफ वॉरंट बघतो, तर त्याच्यावर न्यायालयाचा सही आणि शिक्का सांगितलेला आहे. याचाच अर्थ हे झडती वॉरंट काढण्याचा अधिकार सुद्धा हा न्यायालयाचा आहे. आणि म्हणून कलम 93 प्रमाणे न्यायालय हे झडती वॉरंट केव्हा काढेल तर तिथे 3 परिस्थिती दिलेल्या आहेत. पहिली परिस्थिती म्हणजे काय की कलम 91 आणि 92 प्रमाणे समन्स काढून किंवा लेखी आदेश काढून दस्तऐवज किंवा वस्तू हे हजर करवलेलं नसेल अशा वेळेस, म्हणजे कलम 91-92 ची बजावणी जर पूर्तता झालेली नसेल, कंप्लायन्स झालेलं नसेल, तर न्यायालय 93 प्रमाणे त्याच कारणासाठी, म्हणजे कलम 91च्या कारणासाठी आणि कलम 92च्या कारणासाठी झडती वॉरंट काढू शकेल. दुसरा परिस्थिती म्हणजे
न्यायालयाला हे निश्चित माहिती नाही आहे की ते दस्तऐवज किंवा वस्तू हे कोणाच्या ताब्यामध्ये. समजा आपण एका ऑफिसमध्ये आहोत. त्या ऑफिसमध्ये अनेक टेबल आहे, ज्या टेबलावर वेगवेगळे कामं चालतात आणि न्यायालयाला एक पर्टिक्युलर दस्तऐवज किंवा वस्तू त्या ऑफिसमधून हवा आहे. आता न्यायालयाला ही माहिती नाही की निश्चित कोणत्या टेबलावर किंवा कोणत्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये ते दस्तऐवज किंवा वस्तू आहे. मग अशा वेळेस न्यायालय काय करणार? न्यायालय डायरेक्ट करेल की म्हणजे झडती वॉरंट काढून डायरेक्ट करेल की त्या एंटायर ऑफिसची झडती घेण्यात यावी, की जेणेकरून जो पुरावा हवा आहे तो पुरावा आपल्याला त्या झडतीमधून मिळू शकतो. म्हणजेच काय की न्यायालयाला हे निश्चित माहिती नाहीये की ते दस्तऐवज किंवा वस्तू हे कोणाच्या ताब्यामध्ये, आणि म्हणून मग ही झडती वॉरंट हे काढता येणार. तसंच जे तिसरा हे आहे, तिसरी परिस्थिती, ही तिसरी परिस्थिती काय सांगते की न्यायालयाला कलम 91 आणि 92 मध्ये आपण समन्स किंवा लेखी आदेश काढून हे दस्तऐवज किंवा वस्तू प्रोड्यूस करून घेण्याबाबतच्या तरतुदी ज्या बघतो. मग समजा समन्स आणि लेखी आदेश काढूनही म्हणजे कलम 91-92 प्रमाणे हे तरतूद बजावूनही किंवा ही प्रक्रिया फॉलो करूनही हे दस्तऐवज किंवा वस्तू हे जर हजर केलं नाही किंवा करवता आलं नाही, तर मग काय, तर याची जी काही प्रक्रिया आहे ही कलम 93 मध्ये सांगितलेली आहे. कलम 93 मध्ये झडती वॉरंट ही केव्हा काढता येईल, व्हेन सर्च वॉरंट मे बी इश्यूड, याबाबतची प्रक्रिया दिलेली आहे. म्हणजे जर कलम 91-92 प्रमाणे हे दस्तऐवज किंवा वस्तू हे जर आपल्याला मिळवता आलं नाही, तर कलम 93 नुसार न्यायालय झडती वॉरंट काढून हे दस्तऐवज किंवा वस्तू जे आहे हे प्रोड्यूस करून घेऊ शकतो. जसं आपण व्यक्तीच्या बाबतीमध्ये म्हणजे प्रकरण 6 बघताना आपण अशा पद्धतीनेच एखाद्या व्यक्तीचं जे काही प्रेझेन्स आहे ह्या सिक्युअर करत असतो न्यायालयामध्ये. म्हणजे जसं मी चर्चा केली होती की समन्स हे एक समज आहे ना, एक थोडंसं कमी सक्तीचं असं की इंटिमेशन आहे की तुला हजर राहायचं आहे किंवा तुझ्या विरुद्ध असं ॲलिगेशन्स न्यायालयामध्ये आलेले आहेत आणि मग सक्तीचं पाऊल म्हणजे वॉरंट. ही सेम प्रक्रिया इथे आपल्याला दस्तऐवज आणि वस्तू हे प्रोड्यूस करून घेण्यासाठी बघायला मिळते. मग कलम 93 मध्ये हे झडती वॉरंट न्यायालय केव्हा काढणार, तर इथे 3 परिस्थिती दिलेल्या आहेत. याच्यातली पहिली परिस्थिती म्हणजे कलम 91 आणि 92 प्रमाणे पूर्तता जर झाली नाही, म्हणजे समन्स आणि लेखी आदेश काढूनही दस्तऐवज किंवा वस्तू हे प्रोड्यूस केलं नाही, हजर करवलं नाही, तर न्यायालय 93 प्रमाणे झडती वॉरंट काढेल. दुसरी परिस्थिती म्हणजे न्यायालयाला हे निश्चित माहिती नाही आहे की हवं असलेलं दस्तऐवज किंवा वस्तू हे निश्चित कोणाच्या ताब्यामध्ये आहे, कोणाच्या पोझेशन किंवा कोणाच्या अधिकारामध्ये आहे. पण समजा हे एक ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये अनेक टेबल आहे, अनेक वेगवेगळी कामं तिथे चालत आहेत आणि त्या ऑफिसमधलं एखादं दस्तऐवज किंवा वस्तू हे पुराव्या कामी जर प्रोड्यूस करून हवं असेल, निश्चित ती व्यक्ती माहिती नाही की ज्याच्या ताब्यामध्ये ते पोझेशन मध्ये आहे, केव्हा त्याच्यावर अधिकार आहे त्या दस्तऐवजावर किंवा वस्तूवर, जसं आपण कलम 91 मध्ये बघतो. तर मग अशा वेळेस न्यायालय काय करणार, तर झडती घ्यायला सांगणार. न्यायालय डायरेक्ट करेल की त्या जागेची झडती घ्या आणि हवं असलेलं जे काही दस्तऐवज किंवा वस्तू जे आहे हे तुम्ही मिळवा, प्रोड्यूस करा. म्हणजेच काय की न्यायालयाला हे निश्चित माहिती नाही की ते दस्तऐवज किंवा वस्तू कोणाच्या ताब्यामध्ये. अशा वेळेस न्यायालय त्या जागेची, त्या ऑफिसची झडती साठी झडती वॉरंट हे इश्यू करू शकतं 93 प्रमाणे. तिसरी परिस्थिती काय सांगितलेली आहे, यापुढे आपण कलम 93 मध्ये सांगितलेली तरतूद ही बघणार आहोत.
आपण कलम 91 आणि 92 मध्ये जे बघतो की कुठलेही दस्तऐवज किंवा वस्तू हे जर प्रोड्यूस करून घ्यायचं असेल, हजर करून घ्यायचं असेल, तर समन्स किंवा लेखी आदेश काढून हे हजर करवता येईल. पण समजा कलम 91 आणि 92 ची पूर्तता जर झाली नाही, म्हणजे समन्स काढूनही किंवा लेखी आदेश काढूनही त्या गोष्टींची पूर्तता झाली नाही, तर मग काय? तर याच्यासाठी कलम 93 मध्ये तरतूद ही केलेली आहे, प्रक्रिया सांगितलेली आहे. कलम 93 मध्ये झडती वॉरंट केव्हा काढता येईल, व्हेन सर्च वॉरंट कॅन बी इश्यूड, याबाबतची तरतूद केली आहे. म्हणजे समजा 91-92 प्रमाणे जर कंप्लायन्स झालं नाही, त्यानुसार जर दस्तऐवज किंवा वस्तू हे मागवता आलं नाही, तर कलम 93 प्रमाणे सक्तीचं पाऊल म्हणून झडती घेऊन, झडती वॉरंट काढून हे दस्तऐवज किंवा वस्तू हे जे आहे ते मिळवता येतात. आपण मागच्या प्रकरणामध्ये सुद्धा म्हणजे व्यक्तीच्या बाबत, म्हणजे व्यक्तीला जर हजर करवायचं असेल तर प्रकरण 6 मध्ये आधी समन्स सांगितलेलं आहे. समन्स काढूनही ती व्यक्ती आली नाही, तर मग पुढे सक्तीची जी काही पावलं आहेत, वॉरंट असेल किंवा उद्घोषणा आहेत किंवा इतर नियम जे काही 87 मध्ये दिलेली आहेत, तर या पद्धतीने जसं व्यक्तीला हजर करवता येतं, त्याच पद्धतीने आपल्याला दस्तऐवज किंवा वस्तू हे सुद्धा हजर करून घेता येईल. कलम 93 काय तरतूद सांगते आहे, तर आता हा झडती वॉरंट म्हटल्यानंतर हा न्यायालयाचा अधिकार आहे, केवळ न्यायालयाचा. कारण जेव्हा आपण कलम 70चा नमुना बघतो, त्याच्यावर त्या लेखी जे काही हे आहे मजकूर आहे, त्याच्यावर न्यायालयाचा सही शिक्का सांगितलेला आहे. याचाच अर्थ वॉरंट काढण्याचा अधिकार हा केवळ न्यायालयाचा. आणि म्हणून कलम 93 प्रमाणेच जे झडती वॉरंट काढलं जातं, तर न्यायालय हे झडती वॉरंट केव्हा काढेल, तर तिथे 3 परिस्थिती दिलेल्या आहेत. पहिल्या परिस्थिती मध्ये काय सांगितलेलं आहे की केव्हा हे झडती वॉरंट काढलं जाऊ शकतं, तर कलम 91 किंवा 92 प्रमाणे समन्स आणि लेखी आदेश काढूनही पूर्तता झाली नाही, तर मग न्यायालय 93 प्रमाणे झडती वॉरंट काढून ते त्या जागेची झडती घेऊन ते दस्तऐवज आणि वस्तू हे मिळवू शकतात. दुसरी परिस्थिती काय आहे झडती वॉरंट काढण्यासाठी, तर न्यायालयाला हे निश्चित माहिती नाहीये की ते दस्तऐवज किंवा वस्तू हे कोणाच्या ताब्यामध्ये. म्हणजे समजा हे जर एक ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये अनेक टेबलावर अनेक काम चालतं आहे, अनेक व्यक्ती तिथे काम करतायत आणि जे काही हवं असलेलं दस्तऐवज किंवा वस्तू हे नेमकं त्यापैकी कोणाच्या ताब्यामध्ये आहे किंवा कोणाच्या अधिकारामध्ये आहे हे न्यायालयाला माहिती नाही. तर अशा वेळेस न्यायालय त्या एंटायर ऑफिसची झडती घेण्यासाठी डायरेक्ट करेल आणि त्यासाठी त्या जागेची, त्या ऑफिसची झडती वॉरंट न्यायालय काढणार आहे. तिसरी परिस्थिती काय आहे की न्यायालयाची खात्री आहे, न्यायालयाला विश्वास ठेवण्यासाठी कारण आहे की जे काही पुराव्याकामी दस्तऐवज किंवा वस्तू हवं आहे, तर त्याच्यासाठी एक सर्वसाधारण जनरल सर्च, सर्वसाधारण झडती किंवा त्याचं निरीक्षण करून जो काही उद्देश आहे ते दस्तऐवज किंवा वस्तू हजर करून घेण्याचा ह्याचा पूर्तता होणार. अशा वेळेस न्यायालय कलम 93 प्रमाणे ह्या 3 परिस्थितींमध्ये झडती वॉरंट काढू शकतं. हे झडती वॉरंट काढताना न्यायालय त्या वॉरंट मध्ये विशिष्ट भाग सुद्धा नमूद करू शकतं आणि न्यायालयाने जो भागापुरतं मर्यादित झडती सांगितलेली आहे, त्या भागाची झडती ही घ्यावी लागणार. उदाहरणार्थ समजा आता तुम्ही हॉस्टेल मध्ये आहात, हॉस्टेल एक एंटायर बिल्डिंग आपण असं कन्सिडर करू की ते ऑफिस आहे. वेगवेगळे रूम्स तिथे आहेत, प्रत्येक वेगवेगळं रूम त्या ऑफिसची वेगवेगळे हे आहेत, डिव्हिजन्स आहेत आणि त्यापैकी म्हणजे न्यायालयाला हवं असलेलं दस्तऐवज किंवा वस्तू त्यापैकी रूम नंबर 1 मध्ये आहे. तर न्यायालय त्या वॉरंट मध्ये हे स्पेसिफिकली मेन्शन करणार की रूम नंबर 1 मध्ये झडती घ्यावी किंवा रूम नंबर 1 चा झडती वॉरंट न्यायालय त्याच्यामध्ये नमूद करणार आहे. आणि ज्या अधिकाऱ्याला मग हे वॉरंट डायरेक्ट केलेलं आहे, झडती घेण्याचे अधिकार ह्यानुसार प्रदान केलेले असतील, त्यांनी केवळ त्या
रूम पुरतं मर्यादित, रूम नंबर 1 पुरतं मर्यादित झडती त्यांनी घ्यायची. त्यांना इतर रूम्सची, म्हणजे आता इथे मला ते सापडलं नाही म्हणून मग मी इतर रूम्स मध्ये ते जाऊ नाही शकत. तर जेवढा भागापुरतं मर्यादित ती झडती सांगितलेली आहे तेवढ्याच भागाची झडती त्या अधिकाऱ्यांना घेता येईल. तसंच पोस्टल अथॉरिटीच्या ताब्यात असलेलं जे काही दस्तऐवज आणि वस्तू ह्यासाठी जर झडती वॉरंट काढायचं असेल, पोस्टल प्रिमायसेसची जर झडती घ्यायची असेल तर त्याच्यासाठीचं झडती वॉरंट काढण्याचा अधिकार हा केवळ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनाच असेल. कुठलाही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट किंवा ज्युडिशियल न्यायदंडाधिकारी यांना असणार नाही. जसं आपण पोस्टल अथॉरिटीचा जी काही तरतूद बघितली होती कलम 92 मध्ये, त्याचा पोट कलम 2 मध्ये एनी मॅजिस्ट्रेट सांगितलेलं आहे, एक्झिक्युटिव्ह किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. तर असं कुठलाही मॅजिस्ट्रेट हे वॉरंट नाही काढू शकत. तर हे झडती वॉरंट काढण्याचे पॉवर्स हे कोणाला दिलेले आहेत कलम 93 प्रमाणे, एकतर ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतील किंवा चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असतील. त्यांच्यापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी किंवा न्यायालय हे काढू शकणार नाही. अशा पद्धतीने कलम 93 नुसार कुठल्याही जागेची झडती हे झडती वॉरंट काढून आणि दस्तऐवज आणि वस्तू प्रोड्यूस करून घेण्यासाठी ही प्रक्रिया कलम 93 प्रमाणे फॉलो करता येईल. म्हणजे समन्स काढून, लेखी आदेश काढून आपल्याला जर दस्तऐवज वस्तू मिळत नसेल तर कलम 93 ची प्रक्रिया ही आपण अवलंबू शकतो. आता ह्या पुढे आपल्याला झडतीची तरतूद बघायची आहे कलम 94 मध्ये, सेक्शन 94 मध्ये. तर कलम 94 मध्ये ही झडती कशासाठी सांगितलेली आहे, तिथे विशिष्ट कारणासाठी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. तिथे कलम 94 नुसार कोणत्याही जागेची झडती, मग कुठल्या प्रकारची जागा, तर अशा जागेमध्ये चोरीची मालमत्ता ठेवलेली आहे किंवा आक्षेपार्ह वस्तू किंवा बनावट कुठल्याही वस्तू, दस्तऐवज वगैरे ठेवलेला आहे, अशा जागेची झडती घेण्याबाबतची प्रक्रिया ही कलम 94 मध्ये सांगितलेली आहे. सेक्शन 94 मध्ये सर्च सांगितलेला आहे अशा जागेचा ज्या जागेमध्ये चोरी केलेली मालमत्ता, स्टोलन प्रॉपर्टी किंवा ऑब्जेक्शनेबल आर्टिकल्स, आक्षेपार्ह वस्तू ठेवल्याबाबतचा माहिती मिळालेली आहे किंवा संशय. कलम 94 प्रमाणे अधिकार कोणाला आहेत, तर पहिलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, नंतर सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. 94 प्रमाणे अधिकार डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. यांना काय पॉवर्स आहेत, तर यांना जेव्हा अशी माहिती मिळते आणि योग्य ती चौकशी केल्यानंतर, प्रॉपर इन्क्वायरी केल्यानंतर त्यांची जर खात्री पटली किंवा त्यांना विश्वास ठेवण्यासाठी कारण आहे की एखादी जागा ही चोरीची मालमत्ता ठेवण्यासाठी किंवा तिच्या विक्रीसाठी वापरली जाते आहे, किंवा कोणतीही आक्षेपार्ह वस्तू, ऑब्जेक्शनेबल आर्टिकल ठेवण्यासाठी किंवा विक्रीसाठी किंवा ते बनवण्यासाठी वापरली जाते आहे, तर अशा वेळेस ते सर्च वॉरंट इश्यू करतील. झडती वॉरंट हा कोणाला डायरेक्ट केला जाईल, त्या जागेची झडती घेण्याचे अधिकार हे कोणाला प्रदान केले जातील, तर कॉन्स्टेबल पेक्षा वरचा दर्जाचा अधिकारी, एनी ऑफिसर अबव द रँक ऑफ कॉन्स्टेबल, यांना झडतीचे अधिकार देऊन मग ज्या अधिकाऱ्याला हे झडतीचे अधिकार प्राप्त झालेले आहेत त्यांनी कशा पद्धतीने झडती घ्यायची आहे अशा जागेची, दे कॅन अशा जागेमध्ये त्यांनी प्रवेश करायचा आहे विथ असिस्टन्स, मदतीसह. म्हणजे जी काही सर्च पार्टी आहे ते सर्च पार्टीसह ते त्या जागेमध्ये प्रवेश करतील
आता जागेमध्ये प्रवेश केल्यानंतर ते त्या जागेची झडती घेतील. झडती घेतल्यानंतर तिथे ज्या कारणासाठी त्यांनी प्रवेश केला होता, म्हणजेच हे चोरी केलेली मालमत्ता असेल किंवा आक्षेपार्ह वस्तू, ऑब्जेक्शनेबल आर्टिकल्स आहेत, ते जर तिथे त्यांना मिळाले तर ते त्या ताब्यामध्ये घेणार आणि ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्यांना ते न्यायालयासमोर प्रोड्यूस करावे लागतील. जर ते शक्य नसेल तर ते ज्या ठिकाणी ती वस्तू किंवा दस्तऐवज आहे तिथे ते डिटेन करून ठेवतील किंवा आरोपीला न्यायालयामध्ये घेऊन जाण्यासाठी उशीर असेल तर त्या जागेवरच ते तिथे त्यांना सुरक्षित सिक्युअर करून ठेवावं लागणार आहे किंवा ते कुठल्या तरी म्हणजे जर ते हजार्डस वगैरे असेल, म्हणजे धोकादायक वगैरे असं काही हे असलं ती मालमत्ता, तर अशा वेळेस ती सुरक्षितपणे ती डिस्पोज ऑफ केली जाते. आणि समजा अशा जागेमध्ये, म्हणजे हे झालं वस्तूबाबत, अशा जागेमध्ये तिथे जर व्यक्ती असल्या, अशा व्यक्ती ज्यांना ज्ञान आहे, नॉलेज आहे की त्या वस्तू ह्या चोरी केलेल्या वस्तू आहेत, चोरी केलेली ती मालमत्ता आहे किंवा आक्षेपार्ह वस्तू आहे, अशा व्यक्ती जर तिथे उपस्थित असतील त्या जागेमध्ये, अशा व्यक्तींना सुद्धा ताब्यामध्ये घेऊन न्यायालयासमोर हजर करावं लागेल. अशा पद्धतीत त्यांनी ही झडतीची प्रक्रिया ही पूर्ण करायची. आणि झडती जेव्हा आपण घेतो, झडती आहे किंवा जप्ती वगैरे आहे, तर ह्याच्यासाठी आपण लिस्ट ऑफ आर्टिकल्स नंतर म्हणजे ज्याला आपण पंचनामा असं म्हणतो, हे सगळं हे करणं आलंच. ह्याचा झडती पंचनामा किंवा जप्ती पंचनामा हा आपल्याला करावाच लागणार आहे. इवन दो इट इज नॉट मेन्शन, ह्याच्यामध्ये जरी ते मेन्शन केलेलं नसेल तरीही आपल्याला ह्या पद्धतीने जेव्हा आपण एखादी वस्तू जप्त करतोय किंवा आता इथे व्यक्तींना पण ताब्यामध्ये घ्यायचं सांगितलेलं आहे, तर व्यक्तीला ताब्यात घेतानाचं जे काही मेमो आहे, अरेस्ट मेमो आहे, अरेस्ट मेमोची तरतूद तुम्ही 41B मध्ये ही अभ्यास केलेलीच आहे. तर अशा पद्धतीने हे ज्या त्या गोष्टीबाबतची जी काही प्रक्रिया आहे, जी इतर प्रक्रिया ह्याच्याशी संबंधित CRPC मध्ये सांगितलेली, ही आपल्याला फॉलो करावीच लागते. आता ह्याच्यामधलं जे काही ऑब्जेक्शनेबल आर्टिकल, आक्षेपार्ह वस्तू जी आहे, याचं स्पष्टीकरण सुद्धा कलम 94 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे कलम 94 हे कोणत्या प्रकारचं ऑब्जेक्शनेबल आर्टिकलसाठी, आक्षेपार्ह वस्तूसाठी वापरता येईल. म्हणजे अशा कुठले ऑब्जेक्शनेबल आर्टिकल आहेत, आक्षेपार्ह वस्तू आहेत त्या जागेमध्ये की 94चा वापर करता येईल. त्याच्या स्पष्टीकरणामध्ये खोटी नाणी आहेत, त्यानंतर खोटे दस्तऐवज आहेत, खोट्या चलनी नोटा आहेत, खोटे शिक्के आहेत, त्यानंतर मेटल पीसेस, धातूचे जे तुकडे आहेत, मेटल टोकन ऍक्ट मध्ये सांगितलेले, स्पष्ट केलेले जे काही धातूचे तुकडे आहेत किंवा कस्टम ऍक्टचा कलम 11 नुसार भारतामध्ये आणण्याचा ज्याच्यावर प्रतिबंध घातलेला आहे. कलम 11चं उल्लंघन करून आणलेले जे काही धातूचे तुकडे वगैरे असतील तर हे सुद्धा आक्षेपार्ह वस्तू आहे. आणि तसंच हे सगळं बनवण्यासाठी, म्हणजे चलनी नोटा असतील किंवा नाणी, शिक्के, दस्तऐवज, हे बनवण्यासाठी लागणारं जे काही साधन सामग्री आहे, हे सुद्धा आक्षेपार्ह वस्तू, ऑब्जेक्शनेबल आर्टिकल सांगितलेले आहे. तर असा कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शनेबल आर्टिकल आहे किंवा इतर कुठलीही चोरीची मालमत्ता आहे, अशा जागेची जर झडती घ्यायची असेल तर ती कलम 94 प्रमाणे आपल्याला घेता येते. आणि कलम 94 प्रमाणे हे अधिकार मी सुरुवातीलाच सांगितले, हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांना असते. ते कोणाला झडती घेण्याचा अधिकार प्रदान करतील तर कॉन्स्टेबल पेक्षा वरच्या दर्जाचा अधिकारी. आणि मग ज्या अधिकाऱ्यांना हा अधिकार प्रदान झालेला आहे त्यांनी दिलेल्या पद्धतीने, म्हणजेच त्या जागेमध्ये प्रवेश करून त्या जागेची झडती घेऊन तिथे असलेली वस्तू हे ताब्यात घ्यायच्या आहेत, तिथे असलेल्या व्यक्ती ह्या ताब्यात घ्यायच्या आहेत आणि न्यायालयाच्या समोर प्रोड्यूस करायच्या आहेत. अशा पद्धतीने कलम 94ची प्रक्रिया जी आहे ही पूर्ण करतायत. याच्या पुढे आपण कलम 95चा अभ्यास करणार आहे.
कलम 95 मध्ये सुद्धा झडती सांगितलेली आहे, पण एक विशिष्ट पद्धतीने विशिष्ट कारणासाठी. कलम 95 प्रमाणेची जी प्रक्रिया आहे ही थोडंसं ह्या प्रक्रियांपेक्षा थोडी एक वेगळी प्रक्रिया, कारण इथे अधिकार दिलेले आहेत ते स्टेट गव्हर्नमेंटला. मग कलम 95 ही कशासाठी प्रक्रिया केलेली आहे, तर कलम 95 प्रमाणे असं कुठलाही आक्षेपार्ह मजकूर जो आहे, हा आक्षेपार्ह मजकूर जो IPCचा कलम 124A म्हणजे सिडिशन असेल किंवा कम्युनल हार्मनी डिस्टर्ब करणारं जे काही हे आहे, म्हणजे रिलिजियस बिलीफ फेथ डिस्टर्ब करणारं जे काही हे आहेत, रिलिजनच्या अगेन्स्ट जे काही अपराध आहेत, 153A असो 153B असो किंवा ऑब्सीन असं कुठल्याही अश्लील मजकुराबाबत 292 293 असेल किंवा 295A आहे IPC मधलं, तर अशा बाबतचा जर मजकूर कोणत्याही वर्तमानपत्रात, पुस्तकात, दस्तऐवजात छापून आला असेल तर असा मजकूर हा झडती घेऊन जप्त करता येतो. याबाबतची तरतूद ही कलम 95 मध्ये केली. मग 95 नुसार अधिकार कोणाला आहेत, तर 95 प्रमाणे अधिकार हा राज्य शासनाचा आहे, मूळ स्टेट गव्हर्नमेंटचा, कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंटचा, ज्या त्या स्टेटचा स्टेट गव्हर्नमेंटचा. मग जेव्हा IPC खालचा ह्या पद्धतीतला, म्हणजे मी ही जी काय आता मगाशी कलम सांगितली 124A आहे किंवा 153A 153B आहे, 292 293 295A ह्यामध्ये IPC चा ह्या कलमांमधला ह्या ऑफेन्सेसचा मधील काही मजकूर जर असा छापून आलेला आहे कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये, कोणत्याही पुस्तकामध्ये किंवा दस्तऐवजामध्ये, तर राज्य शासन नोटिफिकेशन काढून, अधिसूचना काढून हे न्यूजपेपर असेल किंवा पुस्तक असेल, दस्तऐवज हे जप्त केल्याबाबतचं घोषित करते, डिक्लेअर करते. आणि मग राज्य शासनाने अशी अधिसूचना लागू केल्यानंतर असा मजकूर संपूर्ण भारतामध्ये कुठेही असेल, कोणत्याही वर्तमानपत्रात, पुस्तकात किंवा दस्तऐवजामध्ये छापून आलेला असेल, तर भारतामध्ये कुठेही तो असो, कोणताही पोलीस अधिकारी ते जप्त करेल, ते जप्त करू शकणार, ते कुठे का असेल. तसंच मॅजिस्ट्रेट हे, कोणतेही मॅजिस्ट्रेट हे PSI आणि अबव म्हणजे पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांचा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना झडती वॉरंट डायरेक्ट करून, झडती वॉरंट अन्वये त्या जागेची, म्हणजे हे न्यूजपेपर किंवा पुस्तक किंवा जे काही दस्तऐवज आहे हे जप्त करण्यासाठी झडती वॉरंट काढून त्यांना डायरेक्ट करतील, ते झडती घेण्यासाठी आणि जप्त करण्यासाठी. तसंच कलम 95 मध्ये असं सांगितलेलं आहे की ही नोटिफिकेशन जी आहे, बघा आता ऍक्च्युली इट रिलेट्स टू अगेन कॉन्स्टिट्यूशन, आपण थोडंसं रिवर्ट करू शकतो जिथे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन दिलेलं आहे. आर्टिकल 19(2) मध्ये आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन मिळतं, बोलण्याचं आणि मत प्रदर्शित करण्याचं जे काही स्वातंत्र्य आहे. इथे थोडंसं असं बाधा आल्यासारखं, या कलम 95 मुळे बाधा आल्यासारखं झालेलं आहे. अनेक केसेस आपल्याला याबद्दल तुम्ही वाचून असाल, ऐकल्या असतील, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण त्रिवेदीची जी केस झालेली होती, त्यानंतर MF हुसेन म्हणजे त्यांचे जे काही ड्रॉइंग्स वगैरे होते, ह्या पद्धतीची जी काही केस होती, त्यानंतर लेटेस्ट एक 2015 मध्ये श्रेया सिंगल ची जी काही केस झालेली होती. तर हे अशा म्हणजे काही हेट स्पीचेस वगैरे असतात ना, रिलिजियस हेट स्पीचेस वगैरे असतात, तर अशा प्रकरणांमध्ये म्हणजे हे जर असं काही छापून वगैरे आलेलं असेल अशा पद्धतीने, तर मग 95 प्रमाणे हे डील केलं जातं. 95 प्रमाणे मग राज्य शासन याला नोटिफिकेशन काढून हे डिक्लेअर करेल, म्हणजे फॉरफिट झाल्याचं, जप्त झाल्याचं हे डिक्लेअर करणार. दॅट मीन्स इट कॅनॉट बी युज्ड एनिमोर, म्हणजे ज्याच्या ताब्यामध्ये असेल ते त्याच्याकडून ते जप्त केलं जाईल.
सो हे कुठेतरी एक फंडामेंटल हे जे आहे त्या व्यक्तीचा राईट, एक फ्रीडम जो आहे, ते फ्रीडम त्या व्यक्तीचा आपण हिरावून घेत असतो अशा पद्धतीने. बट इवन दो इट इज कॉन्फ्लिक्टिंग, तर हे समजून घेण्यासाठी म्हणजे त्या व्यक्तीवरही अन्याय होऊ नये याच्यासाठी कलम 95 पुढे जाऊन अशी तरतूद करते की समजा एखाद्या व्यक्तीला हे अन्यायकारक वाटत आहे, अशा पद्धतीने त्याचं जे काही स्वातंत्र्यावर बाधा आणली जाते, त्याच्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनवर बाधा आणली जाते, तर ह्यासाठी ही व्यक्ती कलम 96 मध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे हायकोर्टमध्ये, उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करू शकते. ते चॅलेंज केलं जाऊ शकतं. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटनी काढलेलं जे काही नोटिफिकेशन आहे, ह्या नोटिफिकेशनवर ती व्यक्ती प्रश्न उपस्थित करू शकते. कलम 96 हे आपल्या सिलेबसला नाही आहे, पण मी थोडक्यात एक कलम 96 हे काय आहे, सिन्स इट इज रिलेटेड टू कलम 95, कशा पद्धतीने हे नोटिफिकेशन जे आहे हे चॅलेंज केलं जाऊ शकतं. तर कलम 96 नुसार हे जे अपील आहे, म्हणजे 95 मध्ये जी काही नोटिफिकेशन स्टेट गव्हर्नमेंट काढतं, हे सर्व न्यूजपेपर असेल, पुस्तक असेल किंवा डॉक्युमेंट्स आहे हे जप्त केल्याबाबतचं, तर ह्याच्यासाठी उच्च न्यायालयामध्ये त्या व्यक्तीला अपील करता येणार आहे. हे केव्हा करता येईल, तर नोटिफिकेशन पब्लिश झाल्यापासून, प्रकाशित झाल्यापासून 2 महिन्याच्या आत हे अपील दाखल होणं आवश्यक आहे. आणि मग हे डिसाईड कोण करणार याची तरतूद इथे 96 मध्ये केलेली आहे. तर हे जे काही नोटिफिकेशन आहे, हे नोटिफिकेशनचे जे चॅलेंज किंवा अपील हे डिसाईड करण्याचा अधिकार हे त्रिसदस्यीय न्यायपीठाला, म्हणजे 3 जजेस बेंचच्या समोर ते ठेवलं जाईल. म्हणजे ज्या ज्या उच्च न्यायालयांमध्ये त्रिसदस्यीय न्यायपीठ आहे, 3 जजेस बेंच आहे, अशा न्यायालयामध्ये ते डिसाईड केलं जाणार. पण समजा ज्या उच्च न्यायालयामध्ये त्रिसदस्यीय न्यायपीठ बसत नाहीये किंवा बसलेलं नाहीये, त्यावेळेस 3 जजेस बेंच नाहीये, तर अशा वेळेस त्या न्यायालयाचा, उच्च न्यायालयाचा प्रत्येक जजला, ते बेंचला, सिंगल बेंचला ते डिसाईड करण्यासाठी दिलं जातं. आणि मग आता जर समजा 10 जजेसना तिथे ते डिसाईड करण्यासाठी दिलेलं आहे, तर मग ते फायनल डिसिजन हे कुठलं समजायचं, तर द मेजॉरिटी डिसिजन विल बी द फायनल डिसिजन. म्हणजे जे काही मेजॉरिटी हे आलेलं आहे त्याच्यामध्ये ओपिनियन्स, मेजॉरिटीनी जे काही ठरलेलं आहे, सो मेजॉरिटी विन्स, लाईक द मेजॉरिटी डिसिजन हे फायनल डिसिजन हे समजलं जाईल. अशा पद्धतीने कलम 95चं जे राज्य शासनाचं नोटिफिकेशन आहे, हे नोटिफिकेशन 96 प्रमाणे चॅलेंज करता येतं. 96 इज नॉट द पार्ट ऑफ युअर सिलेबस. 96 हे तुमच्या सिलेबसला नाहीये, पण हे माहितीसाठी असू द्यावं. सो कलम 95 मी पुन्हा एकदा रिपीट करते. कलम 95 मध्ये जे काही मजकूर IPCचा सेक्शनशी संबंधित आहे, म्हणजे कलम 124A असेल किंवा 153A, 153B आहे, 292 आहे, 293 आहे, 295A मध्ये असलेला जो काही मजकूर आहे, असा मजकूर जर कोणत्याही वर्तमानपत्रात, पुस्तकात, दस्तऐवजामध्ये छापून आला असेल, तर राज्य शासन नोटिफिकेशन काढून, अधिसूचना काढून ते जप्त केल्याबाबतचं घोषित करणार आहे. अशी राज्य शासनाने घोषणा केल्यानंतर मग ते भारतामध्ये कुठेही जरी असलं तरी कुठलाही पोलीस अधिकारी, एनी पोलीस ऑफिसर, कुठलाही पोलीस अधिकारी ते जप्त करू शकतो. बट नॉट बिफोर दॅट. ते आधी घोषित करावं लागेल की दॅट दिस इज फॉरफिटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. तसंच कुठलेही मॅजिस्ट्रेट झडती वॉरंट काढून PSI अँड अबव या अधिकाऱ्यांना ते डायरेक्ट करून, ते वॉरंट डायरेक्ट करून त्यांना झडती घेण्याचे पावर्स, ते न्यूजपेपर, पुस्तक, दस्तऐवज जिथे ठेवलेलं आहे त्या जागेमध्ये प्रवेश करून ते जप्त करण्याचे अधिकार त्यांना प्रदान केले जाते. आणि अशा पद्धतीने हे जे काही मजकूर आहे, असा आक्षेपार्ह मजकूर किंवा अश्लील जो काही मजकूर आहे, तो ह्या पद्धतीने जप्त केला जातो. तसंच कलम 95 मध्ये न्यूजपेपर आणि बुक ह्याचा अर्थ काय लावावा, तर न्यूजपेपर आणि पुस्तक हे प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऍक्ट, बुक्स ऍक्ट, रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ऍक्ट जो आहे,
ह्याच्यामध्ये डिफाईन केल्या पद्धतीने न्यूजपेपर आणि पुस्तकाचा अर्थ घ्यावा असं सांगितलेलं आहे. आणि तसंच डॉक्युमेंट्स दस्तऐवजामध्ये काय काय मोडणार आहे, तर त्याच्यामध्ये ड्रॉइंग्स आहेत, पेंटिंग्स आहेत, स्टॅच्यूज आहेत किंवा फोटोग्राफ्स आहेत, व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन्स आहेत. अशा पद्धतीने जे काही दस्तऐवज असतील हे स्पष्टीकरण कलम 95 मध्ये सांगितलेले आहे. यानुसार असा कुठलाही आक्षेपार्ह किंवा अश्लील मजकूर जो आहे तोही कलम 95 प्रमाणे जप्त करता येतो आणि राज्य शासनाचं जे नोटिफिकेशन आहे याबाबतचं फॉरफिट केल्याचं, जप्त केल्याचं हे 96 प्रमाणे ती प्रक्रिया फॉलो केली जाऊ शकते. त्याला चॅलेंज जे आहे हे 96 प्रमाणे केलं जाऊ शकतं. आता ह्यापुढे आपण कलम 97 वर चर्चा करणार. सेक्शन 97. कलम 97 मध्ये जी व्यक्ती कन्फाईन केलेली आहे, रॉंगफुली कन्फाईन केलेली आहे किंवा कन्फाईन म्हणजे अन्यायाची कैद, IPCचा कलम 339 339 मध्ये अन्यायाचा प्रतिबंध म्हणजे रॉंगफुल रिस्ट्रेन आणि 340 मध्ये अन्यायाची कैद याची व्याख्या केलेली आहे. रॉंगफुल कन्फाइनमेंट याची व्याख्या केलेली 339 आणि 340 मध्ये. तर 340 कलम 340 मधली जर परिस्थिती आहे, एखाद्या व्यक्तीला जर रॉंगफुली कन्फाईन केलेला आहे किंवा अनलॉफुल कारणासाठी कन्फाईन केलेला आहे, कोणता तरी ऑफेन्स करण्याच्या उद्देशाने कन्फाईन केलेलं असेल, कैद करून ठेवली असेल, तर अशा व्यक्तीला कलम 97 प्रमाणे मुक्त करता येतो. कलम 97चा जो अधिकार आहे हा कोणाला आहे सांगितलेला, पुन्हा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. जे आपण 94 मध्ये बघतो, जसे 94 मध्ये अधिकार आहेत तशाच पद्धतीचे अधिकार त्याचनुसार 97 मध्ये सुद्धा अधिकार जे आहेत रॉंगफुली कन्फाईन केलेल्या व्यक्तीला मुक्त करण्यासाठी ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, जिल्हा दंडाधिकारी, त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी किंवा न्याय दंडाधिकारी यांना आहे. ज्या व्यक्तीला अन्यायाची कैद केलेली आहे, रॉंगफुली कन्फाईन केलेली आहे, कोणत्या कारणासाठी, तर कोणताही अपराध करण्याच्या उद्देशाने त्याला कैद करून ठेवलेलं असेल. आता तुम्हाला म्हणजे तुम्ही 339 340 याचा अभ्यास केलेलाच आहे. 339 मध्ये जे रिस्ट्रेंट आहे, प्रतिबंध आहे की कायदेशीर मार्गाने जाण्याचा अधिकार एखाद्याचा हे करायचा, प्रतिबंधित करायचं, त्याला त्या मार्गावरून जाऊ द्यायचं नाही. आणि कैद म्हणजे काय, इट अमाउंट्स टू रिस्ट्रेंट ऑल्सो, म्हणजे त्याच्यामध्ये ही प्रतिबंध पण येतो. म्हणजे सर्टन सर्कमस्क्रायबिंग लिमिट्स मध्ये एक चौकटीमध्ये त्याला बंद करून टाकणं, म्हणजे 4 भिंतीच्या आत त्याला बंद करून टाकणं म्हणजे कन्फाइनमेंट. मग अशी जर कन्फाइनमेंट, असा जर अन्यायाची कैद एखाद्या व्यक्तीला झालेली असेल, केलेली असेल अपराध करण्याच्या उद्देशाने, अशा व्यक्तीला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हे वॉरंट काढून, त्या कारणासाठी झडती वॉरंट काढून त्या जागेची झडती घेऊन या व्यक्तीला मुक्त करतील आणि स्वतः समोर प्रोड्यूस करण्याचे आदेश करतील. आता नॉर्मली हे जे सेक्शन आहे हे मोस्ट ऑफ द टाइम्स असं बघायला मिळतं की चाइल्ड कस्टडी केसेस मध्ये जास्त वापरले जातात. अनेक वेळा हे चाइल्ड कस्टडी म्हणजे समजा आई वडील आहेत, आई वडिलांचा डिवोर्स झालेला आहे किंवा त्या दोघांचं पटत नाही आहे आणि त्यापैकी एकाने म्हणजे एकतर आईने किंवा वडिलांनी मुलांना घेऊन गेलेले आहेत आणि जे दुसरं स्पाऊस आहे, म्हणजे समजा आता वडिलांनी ते मुलांना घेऊन गेलेलं असेल तर मग आई जी आहे ही कलम 97 खाली मिसलेनियस अप्लिकेशन, क्रिमिनल मिसलेनियस अप्लिकेशन हे दाखल करते दिलेल्या अधिकाऱ्यांकडे की ही व्यक्ती माझ्याकडून माझ्या मुलांना जबरदस्तीने घेऊन गेलेला आहे, कैद करून ठेवलेला आहे, तो मला मुलांना भेटू देत नाही वगैरे. तर अशा कंडिशनमध्ये किंवा समजा लग्न केलेलं आहे, पळून जाऊन लग्न केलेलं आहे मुला मुलीने आणि मग जे मुलीचे आई वडील असतात ते त्या मुलीला म्हणजे
आफ्टर अटेनिंग द एज ऑफ मेजॉरिटी, म्हणजे जे काही लग्नाचं वय आहे त्या लग्नाच्या वयामध्येच त्यांनी पळून जाऊन लग्न केलेलं आहे आणि मुलीच्या आईवडिलांना मुलगा पसंत नाही आहे आणि म्हणून मग मुलीला त्यांनी डांबून ठेवलेलं आहे. आता वेन शी इज अ लिगली वेडेड वाईफ, तर तिच्या इच्छेनुसार ती किंवा जो काही अधिकार आहे ते त्यांनी तिचा नवऱ्याच्या घरी राहणं अपेक्षित असतं, पण इथे आई वडिलांनी तिला डांबून ठेवले. तर अशा वेळेस हा जो नवरा आहे, हा जो मुलगा आहे, हा मुलगा कलम 97 खाली क्रिमिनल मिसलेनियस अप्लिकेशन हे दाखल करू शकतो आणि हे झडती वॉरंट घेऊन स्वतःच्या बायकोला हे करू शकतो किंवा इन अर्लियर केसेस चाइल्ड कस्टडी केसेस. बट नॉर्मली हे चाइल्ड कस्टडी केसेसमध्ये वापरण्याची आवश्यकता नसते, कारण चाइल्ड कस्टडी जी आहे, आता तसं बघायला गेलं तर म्हणजे ह्या केसेसला डील करणारे काही स्पेसिफिक कायदे आहेत, काही सिव्हिल लॉज आहेत, लाईक गार्डियन्स अँड वॉर्ड्स ॲक्ट वगैरे आहे, गार्डियनशिप ॲक्ट आहे. तर ह्याच्यामध्ये ह्याच्या प्रक्रिया दिलेल्या आहेत ही चाइल्ड कस्टडी मिळवण्यासाठी. तर त्याच्यासाठी म्हणजे 97चा उगीच क्रिमिनल असा त्याला हे देण्याची आवश्यकता नसते. बट स्टील बघायला मिळतं की ह्याही केसेसमध्ये, चाइल्ड कस्टडी केसेसमध्ये सुद्धा ह्याचा वापर होतो. बट स्टील असं कुठलीही व्यक्ती असे ना, म्हणजे मी आता एक्झाम्पल दिले ह्यापैकीच नाही, तर असं कुठलीही व्यक्ती जिला अन्यायाची कैद केलेली आहे कुठलीही व्यक्तीने आणि मग ते कुठल्या ऑफेन्स करण्याच्या हेतूने असेल, कुठलीही अनलॉफुल इलिगल गोष्ट करण्यासाठी असेल, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला 97 प्रमाणे त्या ठिकाणावरून त्या जागेमधून मुक्त करवता येईल झडती वॉरंट काढून. झडती वॉरंट 97 प्रमाणे काढण्याचा अधिकार हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. रिमेंबर दिस. त्यानंतर पुढची जी तरतूद आहे कलम 98. कलम 98 हे तुमच्या सिलेबसला नाहीये, पण मी तरीही हे सांगते आहे. कलम 98 मध्ये अपहरण केलेल्या महिला, ॲबडक्टेड फिमेल्स यांना मुक्त करण्याबाबतची तरतूद केलेली आहे. ज्या महिलांचं अपहरण केलेलं आहे किंवा 18 वयापेक्षा कमी वयाची बालिका आहे, फिमेल चाइल्ड आहे, अशा बालिकांना किंवा ॲबडक्टेड जे काही फिमेल्स आहेत त्यांना डिटेन करून ठेवलेलं आहे फॉर एनी इलिगल पर्पज. म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग वगैरे सारखे जे काही केसेस आहेत ह्याच्यामध्ये हे केलं जाऊ शकतं, किंवा स्लेव्स वगैरे बनवण्यासाठी, किंवा लग्न करून ते काही आखाती देशांमध्ये ह्यांची विक्री वगैरे केली जाते, किंवा ऑर्गन ट्रेडिंग वगैरेसाठी फॉर दिस पर्पज ह्या पद्धतीचा गुन्हा जो आहे हा केला जाऊ शकतो. मग असं कुठल्याही, किंवा प्रॉस्टिट्यूशन वगैरे आहे, पिटाच्या वगैरे जे काही केसेस होतात, तर अशा वेळेस जे कोणी ॲबडक्टेड फिमेल आहे किंवा बिलो 18 इयर्स ची जी कोणी फिमेल हे आहे, म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन्स जे असतात ते रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये नॉर्मली 98 वगैरेचा वापर हा केला जाऊ शकतो. तर असा महिलेला मुक्त करण्यासाठी कलम 98ची प्रक्रिया ही फॉलो केली जाऊ शकते. ह्या प्रक्रियेचा वापर केला जाऊ शकतो. इथे सुद्धा जो काही अधिकार आहे तो पुन्हा 97 सारखाच DM, SDM किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या समक्ष जर एखाद्या व्यक्तीने शपथेवर सांगितलेलं आहे, ऑन ओथ ॲफिडेव्हिट दाखल केलेलं असेल की अमुक एक महिलेला किंवा बालिकेला 18व्यापेक्षा कमी वयाच्या बालिकेला असं अपहरण करून अमुक एक ठिकाणी ठेवलेलं आहे किंवा अमुक एक जागेमध्ये तिला डांबून ठेवलेलं असेल, तर त्या ठिकाणावरून तिला मुक्त करून ते जे लीगल हे आहेत, गार्डियन्स आहेत, पॅरेंट्स आहेत किंवा हजबंड आहे ह्यांच्याकडे सोपवण्याचा, म्हणजे त्यांना रिस्टोर करण्याचा, त्या महिलांना रिस्टोर करण्याची तरतूद ही कलम 98 हे करत असते. सेक्शन 98 मध्ये या पद्धतीने ही तरतूद केलेली आहे. सेक्शन 98 हे एक्सक्लुझिव्हली फॉर अबडक्टेड, अपहरण झालेल्या महिला ज्या आहेत आणि बिलो 18 इयर्सच्या ज्या काही बालिका आहेत ज्यांना जबरदस्तीने डांबून ठेवलेलं आहे फॉर एनी पर्पज. काही वेळेस हे महिलांना अपहरण करून किंवा
लहान मुलींना अपहरण करून त्यांना नोकर बनवण्या स्लेव्स बनवण्यासाठी बाहेरच्या देशांमध्ये विक्री केली जाते त्यांना, किंवा गुपचूप त्यांना घेऊन गेलं जातं. मग ह्यांना कसं मुक्त करायचं, ह्यांचा रेस्क्यू कसं करायचं, तर 98 प्रमाणे लीगल पद्धतीने ह्यांना आपल्याला रेस्क्यू करून घेत आहेत. अशा पद्धतीने कलम 98ची प्रक्रिया केलेली आहे. याच्या पुढे आपण कलम 99 ही तरतूद 99 ही ॲप्लिकेबिलिटी आहे. केवळ 99 इज ऑल्सो मोस्ट प्रॉबब्ली नॉट इन युअर सिलेबस, पण ही ॲप्लिकेबिलिटी आहे. 99 मध्ये वॉरंटच्या तरतुदींची ॲप्लिकेबिलिटी सांगितलेली आहे. म्हणजे त्याचा फॉर्म ऑफ वॉरंट असेल किंवा बजावणीची पद्धत आहे, म्हणजे जी 38, 70, 72, 74, 78, 79 वगैरे मध्ये ज्या काही वॉरंटच्या तरतुदी आपण मागच्या प्रकरणामध्ये ज्या वॉरंटच्या तरतुदी बघितलेल्या आहेत, त्या तरतुदी ह्या प्रकरणाच्या कलम 93 असो किंवा 94 असो 97 असो ह्याला लागू असणार ॲप्लिकेबिलिटी सांगितलेली आहे. जसं आपण वॉरंटच्या तरतुदींमध्ये सुद्धा ही ॲप्लिकेबिलिटी बघितलेली होती. कलम 90 मध्ये ही ॲप्लिकेबिलिटी दिलेली आहे की CRPC मध्ये कुठलेही वॉरंट निघालेलं असेल, समन्स असेल, तर त्याला ह्या म्हणजे प्रकरण 6च्या तरतुदी या लागू होणार आहेत. तसंच इथे 99 मध्ये वॉरंट बाबतची ॲप्लिकेबिलिटी सांगितलेली आहे. त्यानंतर आपण अत्यंत महत्त्वाचं आणि वारंवार वापरात येणारं असं कलम म्हणजे कलम 100 ह्याच्यावर चर्चा करणार. कलम 100 मध्ये बंदिस्त स्थळाची झडती सांगितलेली, सर्च ऑफ एन्क्लोज्ड प्लेस. आता ही बंदिस्त स्थळाची झडती ही कशी घेता येईल, तर 100चं जे काही पोट कलम 1 आहे ह्याच्यामध्ये काय तरतूद केली आहे, तर कलम 100 प्रमाणे जर आपल्याला अशी खात्री आहे किंवा विश्वास ठेवण्यासाठी कारण आहे की अमुक एक जागेमध्ये, एक विशिष्ट जागेमध्ये तुम्हाला हवा असलेला पुरावा हा किंवा दस्तऐवज वस्तू हे मिळणार आहे, तर अशा जागेची झडती तुम्ही पोट कलम 1 प्रमाणे केली पाहिजे. मग पोट कलम 1 नुसार त्या जागेचा जे कोणी ऑक्युपायर आहे म्हणजे ज्याच्या ताब्यामध्ये ती जागा आहे किंवा एखादा व्यक्ती तिथे असेल, त्याच्या मालकीची ती आहे, अशा व्यक्तीला त्या अधिकाऱ्याने म्हणजे ती प्रक्रिया कलम 100ची प्रक्रिया करणाऱ्या अधिकाऱ्याने झडती वॉरंट दाखवल्यानंतर त्यांना त्या अधिकाऱ्यांना फ्री इन्ग्रेस देणं आणि सोयीस्कररित्या तिथे झडती घेऊ देणं ही त्या व्यक्तीची जबाबदारी सांगितली, म्हणजे त्या जागेच्या ताबेदाराची किंवा मालकाची जबाबदारी सांगितलेली. ही शुड गिव्ह फ्री इन्ग्रेस टू द पोलीस ऑफिसर और पर्सन मेकिंग सर्च. समजा ह्या पद्धतीने जर प्रवेश मिळाला नाही, त्या जागेमध्ये प्रवेश मिळाला नाही, म्हणजे त्या व्यक्तीला, त्या ताबेदाराला किंवा तिकडचा जे कोणी मालक आहे त्या जागेचा, त्यांनी जर तुम्हाला फ्री इन्ग्रेस दिला नाही, झडती वॉरंट दाखवूनही प्रवेश दिला नाही, तर पोट कलम 2 असं सांगतं आहे की तुम्ही 47 कलम 37 CRPCचं कलम 47चं पोट कलम 2 प्रमाणे कारवाई करायची. मग 47चं पोट कलम 2 मध्ये काय कारवाई सांगितलेली आहे, आता 47 मध्ये सुद्धा झडती सांगितलेली आहे, पण ती कुठल्या कारणासाठी. आता ह्या दोघांमध्ये फरक आहे, कलम 47च्या झडतीमध्ये आणि कलम 100च्या झडतीमध्ये. कलम 47ची जी तुम्ही जागेची झडती घेतायत ही व्यक्ती मिळवण्यासाठी, म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्हाला अटक करायची आहे, अप्रिहेंड करायचं आहे, ताब्यात घ्यायचं आहे, अशी व्यक्ती जर एखाद्या जागेमध्ये असेल तर आपण कलम 47 प्रमाणे प्रक्रिया फॉलो करतो, ज्याच्या पोट कलम 2 मध्ये सांगितलेले आहे. म्हणजे 100चं पोट कलम 1 आणि 47चं पोट कलम 1 हे सारखीच प्रोव्हिजन आहे. म्हणजे त्या जागेच्या ताबेदाराला तुम्ही किंवा मालकाला तुम्ही झडती वॉरंट दाखवायचं आहे आणि मग त्यांनी फ्री इन्ग्रेस द्यायचा आहे आणि सोयीस्कररित्या तुम्हाला झडती घेऊ द्यायची आहे. पण जर तसं त्यांनी तुम्हाला प्रवेश मिळू दिला नाही, तर तुम्ही बळाचा, वाजवी बळाचा वापर करू शकता. म्हणजेच वाजवी बळाचा वापर म्हणजे काय, तर त्या जागेच्या आतील आणि बाहेरील दरवाजे आणि खिडक्या तोडून तुम्ही आत सक्तीने प्रवेश मिळवू शकता.
आणि म्हणून मग कलम 100 काय सांगतंय, 100चं पोट कलम 2 काय सांगते की पोट कलम 1 प्रमाणे प्रवेश मिळाला नाही त्या जागेच्या ताबेदारांनी किंवा मालकाने तुम्हाला प्रवेश दिला नाही तर तुम्ही 47चा पोट कलम 2 प्रमाणे म्हणजे सक्तीने त्या जागेचे बाहेरील किंवा आतील दरवाजे खिडक्या तोडून तुम्ही आत प्रवेश मिळवू शकता. मग एकदा तुम्ही कोणत्याही पद्धतीने प्रवेश मिळवलात, मग तो पोट कलम 1 प्रमाणे असेल, पोट कलम 2 प्रमाणे प्रवेश मिळवला आणि तिथे त्या प्रवेश मिळवल्यानंतर समजा एखादी व्यक्ती आहे की तुम्हाला विश्वास आहे की जी वस्तू किंवा दस्तऐवज तुम्हाला हवा आहे ते व्यक्ती स्वतःच्या शरीरावर लपवलेलं आहे, त्या व्यक्तीने त्या शरीरावर लपवलेला असेल तर त्या व्यक्तीच्या शरीराची सुद्धा झडती पोट कलम 3 प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तिथे त्या जागेमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीची म्हणजे जरी इथे बंदिस्त स्थळाची झडती सांगितलेली आहे जागेची, पण त्या जागेमध्ये ती व्यक्ती आहे जी वस्तू आणि दस्तऐवज तुम्हाला हवा आहे त्या जागेमध्ये असलेल्या व्यक्तीच्या शरीराची झडती घेण्याचा तुम्हाला अधिकार 100चं पोट कलम 3 देत आहे. आणि समजा आता ती जर महिला असेल तर आपल्याला हे माहितीच आहे तिचं विथ स्ट्रिक्ट रिगार्ड्स टू डिसन्सी म्हणजे तिचं शील सांभाळून डिसन्सी सांभाळून एक महिलेकडूनच त्या व्यक्तीची त्या महिलेची झडती आपल्याला घ्यावी लागणार आहे. मग आता ही झडती घेण्यासाठी आपल्याला पंचांची आवश्यकता असते. 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती. पोट कलम 4 काय सांगत आहे की तुम्हाला कलम 100ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याच लोकॅलिटीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ज्या जागेची तुम्ही झडती घेताय त्याच ठिकाणच्या 2 किंवा 2 पेक्षा अधिक रिस्पेक्टेबल अब्रुदार असे लोकल इनहॅबिटंट्स तिथून तुम्हाला बोलवायचे आहे. समजा त्या लोकॅलिटी मध्ये कोणी असा व्यक्ती उपलब्ध नाही आहे किंवा तिला येणं शक्य नाही आहे किंवा इफ ही इज नॉट विलिंग टू, तर अशा वेळेस तुम्ही बाहेरच्या लोकॅलिटी मधल्या इतर लोकॅलिटी मधून सुद्धा ह्या व्यक्ती समन करू शकतात, बोलवू शकतात. यांना तुम्हाला बोलवण्यासाठी म्हणजे जे व्यक्ती तयार आहे त्यांना तुम्ही लेखी आदेश काढून जे ते सर्चला तुमच्या झडतीला विटनेस होण्यासाठी ती विटनेस करण्यासाठी जर तयार असतील तर तुम्हाला लेखी आदेश काढून त्या व्यक्तींना तिथे बोलवावं लागेल. आणि मग पुढचा पोट कलमामध्ये काय सांगितले पोट कलम 5 मध्ये की ह्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या समक्ष ही झडती घेऊन ही तिथे तुम्ही जप्त केलेले जे काही दस्तऐवज किंवा वस्तू आहे याची एक लिस्ट बनवायची, लिस्ट ऑफ आर्टिकल्स बनवायची आहे. म्हणजेच काय तर झडती पंचनामा आपल्याला तयार करायचा आहे आणि त्याच्यावर त्यांनी सही करायचं आहे. मग आता ज्यांना आपण हे विटनेस म्हणून बोलवतो या झडती पंचनाम्याचे पंच म्हणून आपण यांना पंच म्हणतो, झडती पंचनाम्याचे पंच म्हणून तुम्ही बोलवलेला आहे तर जोपर्यंत न्यायालय ह्यांना विटनेस म्हणून समन करत नाही ट्रायल दरम्यान संपरीक्षेदरम्यान तोपर्यंत त्यांना जाण्याची आवश्यकता नसते. म्हणजे इथे बघा आता 2 किंवा 2 पेक्षा अधिक सांगितलेले आहे ना, तर नॉर्मली आपण कुठलाही पंचनामा करताना 2 पंच घेत असतो. मग आता जे पंच आपण घेतलेले आहेत 2 पंच त्यांनी स्वतःहून न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याची आवश्यकता नाहीये साक्ष देण्यासाठी. ज्या पंचाला त्यापैकी बोलवलं जाईल अशाच पंचांनी तिथे म्हणजे न्यायालयाने समन्स काढलेला आहे ज्या पंचासाठी त्याच पंचांनी तिथे जाणं अपेक्षित असतं. मग पुढे समपरीक्षेमध्ये समजा ते पंच हा फेल गेला म्हणजे त्यांनी व्यवस्थित हवी असलेली साक्ष दिली नाही, योग्य पद्धतीने साक्ष खरी साक्ष दिलेली नाही, खरं बोलू शकलेला नाही आहे, तर मग दुसरा पंचाला बोलवलं जातं. असं जरुरी नाही की 2 पंच घेतले तर दोघांनी स्वतःहून सुमोटो तिथे जाऊन साक्ष द्यायची आहे, टेस्टिमनी द्यायची. तसंच जे कोणी म्हणजे आपण ही झडती प्रक्रिया करताना जे कोणी त्या जागेचे ऑक्युपायर आहेत म्हणजे जे ताबेदार आहेत किंवा मालक आहेत त्यांना तिथे त्यांच्या समक्ष ही झडती घेतली जाते. त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना तिथे उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते.
तसंच आपण हा जो काही पंचनामा करतो, हा पंचनामाची एक प्रत ताबडतोब आपण त्यांना देत असतो पोट कलम 6च्या तरतुदीप्रमाणे. त्यानंतर पोट कलम 7च्या तरतुदीप्रमाणे ज्या व्यक्तीची म्हणजे 100चा पोट कलम 3 प्रमाणे आपण ज्या व्यक्तीची झडती घेतलेली आहे, त्याने त्याच्या शरीरावर काही लपवलेलं आहे अशी जर आपल्याला माहिती असेल किंवा खात्री असेल आणि त्याच्या शरीराची आपण झडती घेतली असेल, तर अशा व्यक्तीला सुद्धा आपण त्या पंचनाम्याची म्हणजे त्याच्याकडून त्याच्या शरीरावरून जप्त केलेला वस्तू किंवा दस्तऐवजाची जी काही आपण पंचनामा बनवलेला आहे ते आपण त्या व्यक्तीला देत असतो. त्याची एक प्रत त्या व्यक्तीला दिली पाहिजे. तसंच पोट कलम 8 काय तरतूद करताय, तर ज्या व्यक्तींना आपण विटनेस म्हणून किंवा पंच म्हणून कॉल केलेला आहे, पंच म्हणून बोलवलेला आहे, अशा व्यक्ती जर कुठल्याही योग्य कारणाशिवाय येत नाहीये, निग्लेक्ट करतायत, नकार देतायत येण्यासाठी, विनाकारण कुठलंही वाजवी कारण नसताना हजर होत नाहीये, टाळाटाळ करतायत हजर राहण्यासाठी, तर अशा व्यक्तींच्या विरुद्ध IPCचं कलम 187 प्रमाणे कारवाई ही केली जाऊ शकते, प्रॉसिक्युशन केलं जाऊ शकतं. कारण बघा पोट कलम 4 मध्ये लेखी आदेश काढून त्यांना आपण बोलवतोय अँड दे कॅन बी प्रॉसिक्युटेड. असंही म्हणजे IPCचं प्रकरण 10 मध्ये तुमचा समन्स तुम्ही काढलेला आहे, म्हणजे न्यायालयाने काढलेला आहे, लेखी आदेश काढलेला असेल, प्रोक्लेमेशन काढलेलं आहे, ते आलेले नाही आहेत. तर अशा अनेक कारणांसाठी, अशा अनेक म्हणजे हे अपराध आहेत, म्हणजे पब्लिक सर्वंटनी एड करण्यासाठी, असेस करण्यासाठी बोलवलेलं आहे आणि ह्या व्यक्ती येत नाही आहेत, तर मग अशा वेळेस आपल्याला प्रकरण IPCचं प्रकरण 10 मध्ये दिलेल्या तरतुदींचा वापर करून अशा व्यक्तींवर सुद्धा गुन्हे दाखल करता येतात. जिथे 174 वगैरे जे काही गुन्हे आहेत, असे अपराध सांगितलेले आहेत, अशा अपराधांखाली या लोकांना बुक करता येतं. अशा पद्धतीने कलम 100ची ही प्रक्रिया सांगितलेली आहे. कलम 100ची जी प्रक्रिया आहे ही एस्पेशली कुठल्याही दस्तऐवज किंवा वस्तू म्हणजे पुराव्याकामी जर हवा असेल तर अशा पद्धतीने कलम 100ची प्रक्रिया आपण फॉलो करू शकतो. कलम 100 मी पुन्हा रिइटरेट करेल, जेव्हा आपण कलम 165, 166 ह्या तरतुदी, प्रकरण 12 मधल्या तरतुदी, झडतीचे अधिकार प्रदान करणारे जे काही तरतुदी आहेत, ह्या तरतुदींचा अभ्यास करताना आपण बघणार. अपेक्षा करते की आज जी काही चर्चा मी आपल्यासोबत केली प्रकरण 7 मधल्या म्हणजे दस्तऐवज आणि वस्तू हजर करून ठेवण्याबाबतच्या असो किंवा झडती वॉरंट काढण्याबाबतची असो, झडती बाबतची असो, कलम 91 ते 100 मध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत याबाबतच्या ही चर्चा आपल्याला समजली असावी अपेक्षा करते. आणि ह्याच्यावर काही प्रश्न असतील, महत्त्वाच्या ह्या तरतुदी आहेत, ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चित स्वरूपात ह्याच्यावर प्रश्न मला विचारू शकतात. जे काही आता दिलेला फॉर्मॅट आहे प्रश्न विचारण्याचा, त्या प्रश्न विचारण्याच्या फॉर्मॅटमध्ये किंवा आपण जेव्हा इंडोर लेक्चर्स आपले होतील क्लासरूममध्ये, ते क्लासरूमच्या लेक्चर्समध्ये तुम्ही माझ्याशी हे डिस्कस करू शकतात. पुन्हा ह्या सेक्शन्सवर आपण चर्चा करू शकतो आणि त्याच्यावर तुम्ही प्रश्न मला उपस्थित केलात तर मी निश्चित सॅटिस्फाय करण्याचा, त्याची उत्तरं देण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. With this note, thank you so much. Stay safe, stay healthy, take care.